उठबशी मारतो, दादाच्या चरणी जाऊन नतमस्तक होतो। हे गुन्हा आम्ही केलेला नाही, आयुष्यात कधी करणार नाही। तरी पण तुम्हाला झुंजार छावा संघटनेच्या पदी संस्थापक अध्यक्ष केलं सुनील विठ्ठलरावजी कोटकर। काळाच्या ओघामध्ये त्यांना उतरते वेळ लागली। आमच्या संघटनेचा खरा बाप निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील हे आहेत आणि त्यांना संघटनेचं संस्थापक अध्यक्ष बनवलं। ही आमची झालेली सर्वात मोठी घोड चूक। त्या सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो। या गोष्टीची आमच्या संघटनेचा कुठलाही यथाहिती संबंध नाही। आम्ही दादाच्या चरणी नतमस्तक होऊन हजारो तमाम ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल, ज्या तोंडाने खाल्लं त्याच तोंडाने आमचा नेता हागला, म्हणून या नेत्याचा आम्ही धिक्कार करतो। कार्यकर्ते असतील सर्वांच्या वतीनं दादाची माफी मागतो। बाबा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं, आम्ही असं कधी करणार नाही। मी जाऊन दादाच्या चरणी लोटांगण घेईन। ते आमच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नसून हे भाजपवासी झालेले आहेत। मी तुम्हाला विश्वासात घेतलं होतं, मी तुम्हाला फोन केला होता, आपल्याला असं करायचं। हा कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी फोन केलेला नाही, आम्हाला कुठल्याही विश्वासात घेतलं नाही। मग मी सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवाला आणि मराठ्याच्या व्यतिरिक्त जे दादावर प्रेम करणारे 18 प्रगट जाते त्या सर्वांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो। या गोष्टीची आमच्या संघटनेचा कुठलाही यथाहिती संबंध नाही। तरीही तुम्हाला जर वाटत असेल आम्ही त्यांच्या या बोलण्यात त्यांनी केलेल्या नालायकपणाची चुकीची जर आम्ही सजा भोगावी, आम्ही सजा भोगायला तयार आहोत। आम्ही हा गुन्हा केलेलाच नाही आणि आमच्या रक्तात नाही। जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आम्ही कधीही खाल्लेल्या मिठाला आमच्या विस्थापितांचा नेता म्हणून सर्व गोरगरीब जनतेनं दादाला मानलं। त्या दादाच्या चरणाची धूळ होऊन आम्ही कपाळाला लावू। आम्ही दादाच्या चरणी नतमस्तक होऊन हजारो तमाम ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल, परमेश्वर आपल्याला तोंड देतो। ज्या तोंडाने खाल्लं त्याच तोंडाने आमचा नेता हागला, म्हणून त्या नेत्याचा आम्ही धिक्कार करतो। सर्वप्रथम मी माझ्या झुंजार छावा संघटनेचे सर्व तळागाळातील पदाधिकारी असतील, आमचे जे कार्यकर्ते असतील, सर्वांच्या वतीनं दादाची माफी मागतो। बाबा आम्हाला हे अपेक्षित नव्हतं, आम्ही असं कधी करणार नाही। मी जाऊन दादाच्या चरणी लोटांगण घेईन आणि दादाची माफी मागन, यात आमचा कुठलाही हे नाही। ज्याचा स्वार्थ तो भोगीन, ज्यांनी पाप केलं त्याला सजा द्या। त्यांचा मोबाईल नंबर अवेलेबल, मला फोन करा, मी त्यांचा मोबाईल नंबर देतो। परंतु माझ्या सर्व नातलगांना जे महाराष्ट्रात मला झुंजार छावा संघटनेचा मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून ओळखतात त्यांना मी हात जोडून विनंती करतो, त्यांनी केलेल्या पापाची सजा आम्हाला देऊ नका। त्यांनी काय केलं हे विचारू नका। आमचे आदर्श सन्माननीय निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील यांच्या हाताला धरून मला संघटनेत येण्याचं भाग्य मिळालं। मी त्यांच्याशी कधी गद्दारी करणार नाही, परंतु आज योग असा आलेला आहे, सांगतो माफी असावी। आज महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे। या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक 23 मधून भाऊनी फॉर्म भरलेला आहे। आम्ही रात्रंदिवस जीवाचं रान करून आकांक्षा करून उपाशीपोटी प्रत्येक मतदारांच्या दारात जात आहोत। आमचं स्वागत इतक्या चांगल्या पद्धतीने होतं आहे, सांगताना डोळ्यातून आसू येते। आम्ही फॉर्मला दिले, पाटील हे तुमचा नेता काय म्हणतोय, पाटील हे कसं काय, याला आम्ही फार त्रासलो। सर्व मतदार मायबापांना माझी विनंती आहे, ज्यांनी पाप केलं सजा त्याला द्या, आम्हाला नको। तरी तुमचे जर काही म्हणणे असेल तर मी कान धरून माफी मागतो, उठबशी मारतो, दादाच्या चरणी जाऊन नतमस्तक होतो। हे गुन्हा आम्ही केलेला नाही, आयुष्यात कधी करणार नाही। तरी पण जे अगर कसं असतं माफ करणं न करणं हे आमचा सरसेनापती होता, इथून पुढे आम्ही त्याला सरसेनापती मानणार नाही। संघटनेचे अध्यक्ष निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील हेच राहतील असे मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चुकला असं तर क्षमा असावी। आतापर्यंत सहकारी होते त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका का केली असावी, काय वाटतं बरं तुम्हाला? माझी कुठल्याही, मी एक तर माळकरी आहे, सर्वप्रथम मी 33 कोटी देवाला मानणारा माणूस आहे। या गोष्टीत मला एकही टक्का काही माहीत नाही, परंतु अनुमान लावणे हा माणसाचा गुणधर्म आहे। तेच बोलायचे, असं बोलल्याच्या नंतर इतके कोटी मिळतात, इतके कोटी मिळतात, गाड्या मिळतंय, बंगलं मिळतंय, आम्हाला माहीत नाही। मी आजही 600 स्क्वेअर फूटच्या प्लॉटमध्ये राहतो। आजही माझ्या घरी येऊन पाहू शकता, माझ्या घरावर पत्राचंच घर आहे, टिनाचं घर आहे। मी अशा कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य केलेलं नाही, मला कोणत्या प्रकारचा असा पैसा आलेला नाही, त्यामुळे मी अनुमान लावू शकत नाही। परंतु ते म्हणायचे हे भुगतंय दादावरती,
ते भोगते दादावरती, यांना हे मिळालं त्यांना ते मिळालं, मग यांना हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नसून हे भाजपवासी झालेले आहेत असं मी बोलतो आणि थांबतो. पण मात्र या अगोदर सुद्धा तुमच्या संघटनेच्या नावाने काहीतरी तडजोड झाली, आज सुद्धा काही जणांचं म्हणणं माझ्याही कानावर आलं होतं, परंतु त्यात आम्हाला काही हिस्सा मिळालेला नाही, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. आता काय तडजोड झाली नेमकी, आता काय घडलंय? आज तुम्ही इतके सगळेजण हे बघा, ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेले आहात आणि तिथं तुम्ही सगळं त्यांना सांगत आहात, ते तुमचं ऐकून घेत आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय घडलं हे थोडंसं तुम्ही आतापर्यंत जी माहिती दिली आम्हाला ती संघटनेविषयी दिली, पण नेमकं झालंय काय हे तर लोकांना कळू द्या ना, हे तर जनतेला कळू द्या. तमाम मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे, आम्ही घरातून बाहेर पडलो, एकच प्रश्न येतो, हे काय नेमकं काय हे काय नेमकं काय, कशाबद्दल बोलायला आम्ही लागली, तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला? आहे काय आहे? आम्हाला काहीच नकोय. हा प्रश्न फक्त कोटकर पाटीलच सांगू शकतील. हे त्यांनी केलेले पापे, हे त्याचंच काय उत्तर. पाप केलंय का? दादाविषयी बोलतात मनोज दादा, अरे लाखो करोड मराठ्यांचं काळीच, अरे मराठाच काय मायक्रो ओबीसी दादावर जीव ओळून टाकायला तयार आहे. मराठ्यालाच काय बोलता तुम्ही, मराठा मराठा, अरे मराठ्यात खंडूची खोबडे तयार होतील असं आम्हाला कधी वाटलं नाही. तर आम्हाला हे विचारायचं आहे की ते आत्ताच का बोलायला लागले, त्यांना असं काय सापडलं किंवा काय दिलं गेलं की ते आम्हाला अजूनही विश्वास आहे, माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो, सुनील कोटकर पाटील हे बोलू शकत नाही, बोलणार नाही, यांचा बोलवतो आणि कोण आहे थोड्या दिवसात बाहेर येईल, आम्हालाही कळेल. तुम्हाला माहिती झालेलं आहे, तुम्ही आता इमानदारीने सांगतो, मला बोलवतात आणि माहिती झालेला नाही, परंतु मी असं म्हणतो यांचा बोलवतात आणि कोणतरी भाजपमधलाच आहे, त्यांनी हे आमचे सुनील कोटकर पाटील म्हणजे आमच्यातले सगळ्यातले अभ्यासू व्यक्तिमत्व, सगळं हुशार माणूस, हा कधी या असे खाट्याचा सौदा करणार नाही. यांनी जो सौदा केला हे खूप मोठा सौदा आहे आणि आम्ही हजारातले माणसं आहेत, शंभरातले माणसं आहेत, याच्यावरती मी काही बोलू शकत नाही. बरं आज काय घडलं, तुम्ही गेला होता दादाकडे गेलो, दादाच्या चरणी माफी मागितली, दादाला म्हटलं दादा आम्ही समाजामध्ये फिरतोय, आम्हाला असं दूषण लागतंय. दादाची माफी मागितली, दादाने सांगितलं तुम्ही काही केलेलं नाही, माझा तुमच्यावर रोष नाही, त्याबद्दल तुम्ही ही माफी मागण्याची काही गरज नाही. आम्ही दादाच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागून आलो. अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे इतकं सगळं बोलणं वाढ चाललेलं आहे किंवा काही गोष्टी तुमच्याही लक्षात आलेल्या असतील, तुम्हालाही कळालं असेल की इकडनं असं झालंय तिकडनं तसं झालंय, नेमकं झालंय का आणि कशा पद्धतीनं हे सगळं शिजलं होतं किंवा कशा पद्धतीनं ही सगळी गोष्ट बाहेर आली आहे? तुम्ही पत्रकार मायबाप, तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारताय, पण सर्व याच्या अगोदर तर तुम्ही एक माणूस आहात याची जाण ठेवली पाहिजे. नाही, बरोबर. ऐका, तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही तोंडाने खाता, आम्हाला भूक लागल्या आम्ही तोंडाने खातो. भाकरी 100 येतात, खाणारा 2 आहे, 2 व्यक्ती येतं. एक माणूस 4 भाकरी खाईल, एक माणूस 2 भाकरी खाईल, तो त्याच्या कॅपॅसिटीनुसार. तसं यांनी काय घोळ घालून ठेवलाय हे आमच्या बुद्धीच्या बाहेरचं आहे. गंज भाकरी 100 आहेत, पण मी एकच भाकर खाऊ शकतो, मग तितकंच मला माहिती, तितकंच बोलू शकतो. आता मला सांगा, जे मला माहीतच नाही त्याच्याविषयी मी काय बोलू? आम्ही आता तुम्ही ज्यांचं अनाउन्समेंट केली की हे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सर, तुमच्या नावे संस्था रजिस्टर्ड आहे हे तुम्हाला माहिती होतं, पण मग ही संस्था किंवा ह्या संस्थेमध्ये मीच संस्थापक अध्यक्ष आहे किंवा मीच या सगळ्या गोष्टी चालवतो अशा